नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजचा आपला हा नवीन चॅप्टर सुरू होत आहे, तो म्हणजेच पूर्ण संख्येवरील 4 मूलभूत क्रिया. तर त्या 4 मूलभूत क्रियांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर त्या 4 मूलभूत क्रिया कोणत्या आहेत? तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार याचा अभ्यास तुम्ही अगोदरपासून करतच आहात. चला तर मग सुरुवात करूया. आजचा स्वाध्याय 2.1 प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला, 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे. जर 1 किलोग्राम गव्हाची किंमत 54 रुपये असेल तर 8 किलो तांदूळ आणि 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती? तर आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रतीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न पहिला आहे, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 4 किलो तांदळाची किंमत किती? 4 केजी म्हणजेच किलोग्राम तांदळाची किंमत आणि 9 केजी गव्हाची किंमत ही काय आहे? सारखीच आहे. जी काय असेल ती काय आहे? इक्वल आहे. माहिती आहे का आपल्याला? माहित नाहीये, परंतु त्यांना काय सांगितलेलं आहे आपल्याला की 1 किलो गव्हाची किंमत, 1 केजी गव्हाची किंमत त्यांना आपल्याला काय दिलेली आहे? तर 54 रुपये दिलेली आहे. आलं लक्षात? ही फार म्हणजे त्यांना आपल्याला गणित सोडवण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे ही, म्हणजे की आपल्याला त्यांना गव्हाची किंमत दिलेली आहे. मग त्यावरून आपण काय करू शकतो? तर 9 किलो गव्हाची किंमत काढू शकतो. ही काय म्हणजे या ठिकाणी हे जे काही 9 केजी आहेत ते आहेत गहू आणि हे आहेत तांदूळ. आलं लक्षात? मग आपल्याला 1 किलो गव्हाची किंमत 54 रुपये आहे हे माहित आहे. त्यामुळं आपण काय करणार? तर 9 ला जर आपण 54 गुणलं तर काय होणार आहे? आपल्याला 9 किलो तांदळाची किंमत मिळणार आहे. तर आपण या ठिकाणी काढूया. 1 किलो गव्हाची किंमत 54 रुपये आहे. तर म्हणून आपण काय करू शकतो? तर 9 किलो किंवा 9 किलोग्राम गव्हाची किंमत बरोबर कशी काढणार? तर 54 गुणिले 9 म्हणजेच 9 चोक 36, 36 ला 6 हातचे आले 3 आणि 9 पाची 45, 45 आणि 3 46, 47 आणि 48 रुपये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 9 किलो गव्हाची किंमत या ठिकाणी किती मिळाली? आता यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येत आहे की जर 4 किलो तांदळाची किंमत आणि 9 किलो गव्हाची किंमत ही जर सारखी असेल तर जेवढी किंमत काय झाली? 9 किलो गव्हाची आली तेवढीच किंमत काय असणार आहे? 4 किलो तांदळाची पण आहे. म्हणजेच या ठिकाणी 4 केजी तांदूळ जर किती रुपयाला? 486 रुपयांना असतील तर 8 किलोग्राम तांदळाची किंमत आपल्याला काढता येते. ती म्हणजे कशी? तर 4 किलो तांदूळ जर 486 रुपयाला असतील तर आपल्याला काय करायचं आहे? 8 किलो तांदळाची किंमत काढायची. म्हणजे 486 च्या डबल होतील. म्हणजे आपण काय करू शकतो? तर 486 गुणिले 2 म्हणजे आपल्याला 8 किलो तांदळाची किंमत मिळणार आहे. तर आपण काय करणार? 486 ला 2 न गुणणार. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला 8 किलो तांदळाची किंमत या ठिकाणी मिळणार आहे. बघा तर मग 6 दोन्ही 12, 12 ला 2 हातचे आले 1, त्याच्यानंतर 8 दोन्ही 16, 16 ने 1 17, 17 ला 7 हातचा आला 1 आणि 4 दोन्ही 8 आणि 1 9. म्हणजे या ठिकाणी जर आपण 286 ला 2 ने गुणलं तर आपलं उत्तर किती येणार आहे? तर 972 रुपये.
म्हणजेच 8 किलो तांदळाची किंमत ही 972 रुपये आपल्याला मिळेल. आता बघा, आपल्याला प्रश्न विचारला आहे की 8 किलो तांदळाची किंमत आणि 9 किलो गव्हाची किंमत मिळून किती रुपये होतील. तर आपण या ठिकाणी काढू शकता की 8 किलो तांदळाची किंमत आपल्याला किती मिळाली आहे. 8 केजी तांदूळ किती रुपयाचे? 972 रुपयाचे आहेत. 972 रुपये. आणि 9 किलो गहू किती रुपयाचे आहेत? तर गव्हाची किंमत इथं आपण काढलेली आहे 9 किलो, ती आहे 486 रुपये. तर यांची आपल्याला काय करावं लागणार आहे? बेरीज करावी लागेल, म्हणजे आपल्याला या ठिकाणी योग्य ते उत्तर मिळेल. बघा, 6 आणि 2 8, 7 आणि 8 15 होतात. 15ला 5, हातचा 1 आणि 9 ने 1 10 आणि हे 4 14, 14ला 14. म्हणजे या ठिकाणी एकंदरीत 8 किलो तांदूळ आणि 9 किलो गहू घेण्यासाठी आपल्याला 1458 रुपये लागणार आहेत किंवा 1458 रुपये लागणार आहेत. ऑप्शन मध्ये पहा, आपलं कुठलं ऑप्शन बरोबर आहे? तर ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर आहे. तर तुम्ही हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. त्याचबरोबर जर तुम्हाला समजलं नसेल तर हा व्हिडिओ किंवा हा प्रश्न तुम्ही परत एकदा पाहू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 4 किंवा जास्त अंकाची संख्या 8 ने विभाज्य असेल. जर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत की अशी कोणती संख्या आहे की ज्याला 8 न पूर्ण भाग जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या ह्या पाठ असल्या पाहिजेत. तर या ठिकाणी आपल्याला 8 न कुठल्या संख्येला भाग जातो हे ओळखण्यासाठी अगोदर तुम्हाला 8 ची कसोटी पाठ पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मध्ये सांगितलंय की संख्या सम आहे, त्याचबरोबर शेवटचा अंक 8 ने विभाज्य आहे, शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य आहेत, शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत. तर हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला अगोदर 8 ची कसोटी माहित असायला हवी. तर बघा, मी तुम्हाला 8 ची कसोटी या ठिकाणी सांगणार आहे. तर हा प्रश्न दुसरा सोडवण्यासाठी तुम्हाला 8 ची कसोटी माहिती असायला हवी. तर 8 ची कसोटी अशी आहे, तर तुम्ही ती लिहून पण घेऊ शकता की जर दिलेल्या संख्येमध्ये दशक, शतक आणि एकक स्थानच्या अंकाला म्हणजे शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. काय सांगितलं मी तुम्हाला की जर एखादी संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येच्या शतक, दशक आणि एकक स्थानाला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. त्याचबरोबर जर एखादी संख्या असेल आणि तिच्या शेवटी जर 3 शून्य असतील तरी सुद्धा त्या संख्येला 8 ने भाग जातो. तर आपण या ठिकाणी त्याचे उदाहरण घेऊन देखील पाहूया. आता बघा, या ठिकाणी 5984 ही एक संख्या आहे. आता या संख्येला 8 ने भाग जातो का हे पाहण्यासाठी आपण काय करणार, तर शेवटचे हे 3 जे काही डिजिट आहेत यांना जर 8 ने भाग गेला तर समजायचं की या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. किंवा मग इकडे आणखीन कुठलीही संख्या असू द्या, म्हणजे आपण इकडे आणखीन पण संख्या वाढवू शकतो. म्हणजे आपण या ठिकाणी आणखीन घेऊया, ह्या इतके अंक आहेत आणि जर या संख्येतल्या ह्या आहे शतक, दशक आणि एकक या स्थानाला जर 8 न भाग गेला तर या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. आपण आता या ठिकाणी 984 ला 8 ने भाग घालूया. 984 याला घालायचा आहे 8 ने भाग. बघा, पहिल्यांदा आपण 8 एक 8, इथं बाकी 1 उरते, मग हे 8 इथं आले, झाले 18 आणि 8 दोन्ही 16, 8 दोन्ही 16, बाकी 2 उरते, मग हे इथलचे 4 घेतले खाली, झाले 24. 8 एक 8, 8 2 16 आणि 8 3 24. म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे. जर या 3 संख्येला 8 ने पूर्ण भाग जातोय तर या पूर्ण संख्येला म्हणजे या 3 डिजिटला जर 8 न भाग गेला तर या पूर्ण संख्येला 8 ने भाग जाणार आहे.
तर अशा पद्धतीनं कसोटीचा वापर करून आपल्याला पूर्ण संख्येला भाग घालत बसण्यापेक्षा आपण या 3च डिजिटला 8ने भाग जातो का हे पाहून ही 8चे विभाज्य आहे किंवा नाही हे ठरवू शकतो. त्याचबरोबर आणखी एक सांगितलेलं आहे की जर शेवटी किती असतील 3 शून्य असतील मग ती संख्या कोणतीही असो, आपण या ठिकाणी संख्या काय करूया बदलून घेऊया. जर ही संख्या असेल तर काय होईल, याला भाग जाईल का? तर आपण याला भाग घालून बघूया. 8 न भाग घालायचा आहे बघा. 8 पंचे 40, 8 स 48 म्हणजे 6 नंबरला 48 आहेत. तर आपण 50 मधून 48 गेले तर बाकी 2 राहिली. हे शून्य इथे घेतला. 8 दोन्ही 16. मग खाली राहिले 4. 20 मधून 16 गेले तर खाली 4 राहिले आणि हा शून्य इथे घेतला म्हणजे 40 झाले. तर 5 8 40. 8 पंचे 40. 8च्या पाड्यामध्ये 5 नंबरला किती आहेत तर 40 आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की याला काय झालेलं आहे, पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजे शेवटी जर 3 शून्य असतील तरी पण पूर्ण भाग जातो. अशा पद्धतीने 8ची कसोटी तुम्हाला माहित असेल तर तुम्ही काय करू शकता, उत्तर काढू शकता. बघा पर्यायामध्ये तुम्हाला दिलेला मग आपला योग्य पर्याय कोणता आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा ऑप्शन डी मध्ये सांगितलं आहे की शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहेत. तर आपण इथं पाहिलेलं आहे की शेवटच्या 3 अंकाला जर 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. म्हणजे या ठिकाणी आपलं ऑप्शन डी हे काय आहे, योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न घेऊया. बघा, एक इंजिन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. तर 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल? अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला आहे की 95 लिटर म्हणजे एका मिनिटामध्ये हे इंजिन जे आहे ते 95 लिटर पाणी उपसत आहे. तर त्याला 14,060 लिटर पाणी उपसण्यासाठी किती वेळ लागेल असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. बघा, त्यांना सांगितले की एका मिनिटाला 95 लिटर पाणी म्हणजे ते इंजिन पाणी उपसते म्हणजे त्याची क्षमता तशी आहे. तर आपल्याला सांगितलं आहे की 14,060 लिटर पाणी उपसण्यासाठी किती वेळ लागेल किंवा लागणारा वेळ आपण काढूयात. बघा, मग आपल्याला एकतर गोष्ट लक्षात आली की एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसत आहे. तर एवढं किती लिटर पाणी उपसलं आहे तर 14,060 लिटर पाणी उपसलं आहे. तर आपण असं या ठिकाणी आपण असं करणार की 14,060 ला 95 ने भाग देणार. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकंदरीत किती वेळ लागला किंवा किती मिनिटे लागली ते आपल्याला कळेल. मग आपण करूया. 14,060 लिटर इतकं पाणी उपसलेलं आहे आणि एका मिनिटाची त्याची क्षमता आहे 95 लिटर पाणी उपसण्याची. त्यामुळे आपण 95 ने त्याला भाग देणार. बघा, एक गोष्ट आणखीन, जर तुम्हाला आता या ठिकाणी दोन्ही म्हणजे ह्या वरच्या आणि खालच्या संख्येला कुठल्या तरी एकाच संख्येने भाग जात असेल तर तुम्ही ती काटाकाटी करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला 5ची कसोटी माहिती पाहिजे. 5च्या कसोटीमध्ये सांगितलंय की जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर त्या संख्येला पूर्ण भाग 5 न जातो. मग या ठिकाणी इथं 5 आहे तिथं 0 आहेत म्हणजे या दोन्ही संख्येला 5 न पूर्ण भाग जातो. म्हणजे आपण याला 5 न काटाकाटी करू शकतो. आता 95चा पाडा येतोय नाही येतोय किंवा तयार करणं ती वेगळी गोष्ट, परंतु आपण अगदी आपण सोप्या मार्गाने जाऊ शकतो. म्हणजे इथं काय करणार आपण तर 5 न भागणार किंवा 5 न काटाकाटी करणार. बघा, 5 एक 5, खाली राहिले 4, 5 9 45. त्यानंतर 5 दोन्ही 10, खाली राहिले 4, 5 8 40. त्याच्यानंतर 5 एक 5, खाली राहिला 1 आणि 5 दोन्ही 10. म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे 5 न. त्यानंतर आता बघूया 19 न 28 12ला भाग जातो का? तर 19 19
19 आल्याच्या नंतर 19 दोन्ही 38 होतात, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकनच भाग घालावा लागणार आहे. 19 19. तर खाली किती राहिले? तर 28 मधून 19 गेले तर खाली 9 राहिले. बघा 19 19 19 38 19 त्रिक 57 19 चोक 76 19 चोक 76. तर आपण इथं 4 ने भाग देऊया. 76 गेले 91 मधून 76 गेल्याच्या नंतर खाली किती राहतात? तर 91 मधून 76 गेल्याच्या नंतर खाली राहतात 15. खाली राहिले 15 आणि ते 2 म्हणजे 152 राहिले. तर आपण या ठिकाणी 19 19 19 दोन्ही 38 29 57 19 76 19 5 95 19 1 14 दर्शे 19 7 33 19 8 52 म्हणजे 8 नंबरला 152 आहेत. तर तुम्हाला असं नसेल समजलं तर मी इथं पण तुम्हाला भाग घालून दाखवते बघा. 28 12ला जर तुम्ही 19 न भाग घातला तर 19 एका 19. इथं बाकी राहिले 9. मग हा एक इथे घेतला झाले 91 19 19 19 दोन्ही 38 19 त्रिक 57 19 चोक 76 19 चोक 76 19 5 95 व्हायलेत म्हणजे पुढे चालले म्हणून 19 चोक 76. आता बघा 95 मधून 76 गेले तर खाली राहिले 15 आणि हे इथलचे 2 आपण इथं घेतले तर किती झाले 152 झालेले आहेत. आणि मग 19च्या पाड्यात 8 नंबरला किती आहेत? 152 आहेत. तर 19 8 52. त्यासाठी तुम्हाला पाडेपाठ असणं पण फार गरजेचं आहे, म्हणजे तुमचे उत्तर जे आहे ते पटपट सुटू शकतात. तर या ठिकाणी 148 हे आपलं काय आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे. तर बघा आपण जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते एका मिनिटात किती पाणी उपसत आहे ते इंजिन त्याच्यावर केलेलं आहे, म्हणजे हे मिनिटामध्ये आहे, म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते पण कशामध्ये असलं पाहिजे? मिनिटामध्ये असलं पाहिजे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे 148 मिनिटं. तर ऑप्शन मध्ये पाहून घ्या आपलं कुठलं ऑप्शन बरोबर आहे? तर बी ऑप्शन हे आपलं योग्य उत्तर आहे. तर मग पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4. बघा 2 संख्यांची बेरीज ही 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? तर या ठिकाणी आपल्याला दोन्हीपैकी एकही संख्या माहित नाहीये, परंतु एक संख्या ही 20,100 म्हणजे 20,100 ने काय आहे? मोठी आहे. आणि दोन्ही संख्येची बेरीज एकंदरीत किती आहे ती पण आपल्याला दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आता आपल्याला योग्य उत्तर काढायचं आहे. बघा एकंदरीत 2 संख्या आहेत. पहिली संख्या x आणि दुसरी संख्या म्हणजे पहिली संख्या जी आहे ती दुसऱ्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? तर ती काय आहे? 20,100 न मोठी आहे. 20,100 म्हणजे 20,100 न मोठी आहे. ही झाली पहिली संख्या आणि ही झाली दुसरी संख्या. तर आपल्याला दोन्ही संख्या माहित नसल्यामुळं आपण x घेतलेलं आहे. या 2 संख्येची बेरीज किती होती हे आपल्याला गणितामध्ये दिलेलं आहे. 9,87,654. तर आपल्याला या ठिकाणी बेरीज दिलेली आहे. यावरून आपल्याला ही आहे, मी इथं लिहूनच दाखवते तुम्हाला, की ही जी आहे ती आहे पहिली संख्या आणि ही जी आहे ती काय आहे? तर दुसरी संख्या आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं आपल्याला या 2 संख्येची बेरीज पुढे दिलेली आहे. मग आपण काय करणार? तर इकडं ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि या दोघांची बेरीज अशी पुढं आपल्याला दिलेली असताना आता बघा काय करणार? जसं की आपलं इक्वेशन असते, या इकडची जर संख्या प्लस असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्याच्या नंतर मायनस होते. त्याचबरोबर इकडं जर एखादं गुणाकारत असेल तर तिकडे जाऊन ते भागाकारात जाते. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी आता हे x आणि हे x या ठिकाणी काय करणार आहोत? x अधिक x आणि हे अधिक 20,100 पुढे जाऊन काय होतील तिकडं? मायनस होतील किंवा वजा होतील. तर हे इकडे जाऊन वजा होतील 20,100. तर मी अगोदर तुम्हाला काय करून दाखवते? तर उभ्या पद्धतीनं त्यांची वजाबाकी करून दाखवते बघा.
तर या ठिकाणी 20,100 आहेत, बरोबर आहे. तर बरोबर दशहजारच्या खाली दशहजारचा अंक आला पाहिजे. म्हणजेच बघा, एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार या ठिकाणी बरोबर हे जे काही 20,000 आहेत ते बरोबर 87,000च्या खाली आले पाहिजेत आणि हे 654च्या खाली हे 100 आले पाहिजेत. आणि जर तुम्ही हे अंक इकडे इकडे जर केले, त्यांचं स्थानाखाली स्थान नसेल, म्हणजे एकक खाली एकक नसेल, दशक खाली दशक नसेल, तर तुमची वजाबाकी चुकू शकते किंवा चुकतेच. तर बघा, आता या ठिकाणी आपण वजाबाकी करत आहोत. आता 4 मधून 0 गेले म्हणजे खाली 4 राहिले, 5 मधून 0 गेले म्हणजे 5 राहिले, 6 मधून 1 गेला म्हणजे 5 राहिले, 7 मधून 0 गेला म्हणजे 7 राहिले. आलं लक्षात? 8 मधून 2 गेले, 6 राहिले खाली आणि हे 9 जशाच तसे. म्हणजे एकंदरीत आपल्याला या ठिकाणी जेव्हा आपण 9,87,654 वजा 20,100 करतो, आलं लक्षात? तेव्हा खाली किती राहतात? तर ते राहतात 9,67,554 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याला काय करायचं? आपल्याला संख्या मिळाली 9,67,554. म्हणजे इथं या ठिकाणी आपल्याला उत्तर योग्य जागा पुरण्यासाठी मी थोडं वर लिहिलेलं आहे. आता बघा, हे एक एक्स आणि हे एक्स काय झाले, मग 2x झाले, बरोबर आहे की नाही? मग जर आपण इथं जरी लिहिलं असतं तरी चालत होतं, 1x 1x 2x म्हणून. पण बघा, आता इथं काय होणार, हे x इथं राहणार आणि हे जे 2 इथं गुणाकारात आहेत ते इकडे जाऊन भागाकारात. म्हणजे 9,67,554 भागिले 2. आता या 2 न काय करायचं आहे, तर भाग द्यायचा. बघा, बे का बे. मग आधी भाग देण्याच्या अगोदर पुढच्या वरच्या संख्येला पूर्ण भाग जातो का हे पाहण्यासाठी तुम्हाला अगोदर 2ची कसोटी माहिती पाहिजे. 2च्या कसोटीमध्ये सांगितलंय की जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. तर या ठिकाणी एकक स्थानी किती आहेत? 4 आहेत, म्हणजे पूर्ण भाग जातो. मग आपण भाग देऊया. बघा, बेचोक 8 खाली राहिला 1, बिआटी 16, त्याच्यानंतर बेत्रिक 6 खाली राहिला 1, बेसती 14 खाली राहिला 1, बेसती 14 खाली राहिला 1 आणि बेसती 14. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. x ची किंमत किती मिळाली, तर x बरोबर या ठिकाणी पहा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष, म्हणजे 4,00,777 ही आपल्याला या ठिकाणी x ची किंमत मिळालेली आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी x ची किंमत ही म्हणजे दुसऱ्या संख्येची किंमत मिळालेली आहे. परंतु पहिल्या संख्येमध्ये म्हणजेच x अधिक 20,100 आहेत, म्हणजे दुसऱ्या संख्येपेक्षा पहिली संख्या ही काय आहे, मोठी आहे. आणि आपल्याला गणितामध्ये पहा की गणितामध्ये सांगितलेलं आहे की मोठी संख्या कोणती. मग आपल्याला मोठी संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर x अधिक 20,100 जे काय येईल मग ते आपलं उत्तर असेल. तर मग x म्हणजे किती आहेत, तर x म्हणजे आहेत 4,83,777. त्याच्यामध्ये आपल्याला अधिक करायचे आहेत 20,100. मग ही जी काही बेरीज आहे ती आपण बाजूला करूया. बघा, तुम्हाला ती बेरीज मी इथं करून दाखवते. संख्या आहे 4,83,777. आलं लक्षात? त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर 20,100 ऍड करायचे आहेत. तर 20,100 आपण इथं लिहिता, बरोबर आहे, कारण की जे काही स्थान आहे एकक खाली एकक, दशक खाली दशक, अशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. आपल्याला करायची बेरीज. बघा, 7 आणि 0 7, 7 आणि 0 7, 7 आणि 1 8, 3 आणि 0 3,
8 आणि 2 10, 10ला 0, हातचा आला 1, 4 आणि 1 5. बघा आपलं काय उत्तर येते. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. म्हणजे 5,03,877 हे आपलं काय आलेलं आहे, योग्य उत्तर आलेलं आहे. ते आपण इथं लिहूया. किती? 5,03,877. म्हणजे ऑप्शन मध्ये पहा बरं. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. तर पहा याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे की एक इंजिन एका तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात आले. म्हणजे एका दिवसामध्ये 10 तास इंजिन चालू ठेवलं आहे आणि एका तासामध्ये ते इंजिन 84,500 लिटर पाणी खेचते किंवा ओढते. तर 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा, जे काही इंजिन आहे ते इंजिन एका तासाला किती पाणी खेचते, तर 84,500 लिटर पाणी खेचते. आलं लक्षात. त्यानंतर एका दिवसात 10 तास मोटर चालते किंवा इंजिन चालू ठेवलं. 10 तास इंजिन चालू ठेवल्याच्या नंतर असं किती दिवस चालू ठेवलं, तर 5 दिवस चालू ठेवलेलं आहे. आलं लक्षात. 5 दिवस इंजिन चालू आहे. मग 5 दिवस इंजिन चालू आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक दिवशी ते किती तास चालत आहे, तर 10 तास चालत आहे. म्हणजे आपण 10 गुणिले 5 करणार म्हणजे 50 तास. काय आहे, 50 तास एकंदरीत इंजिन चालू आहे. इंजिन किती वेळ चालू आहे हे तर आपल्याला समजलं. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की प्रश्नात विचारलं आहे की 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल. तर 5 दिवसामध्ये आपल्या लक्षात आलं की 50 तास आहेत. तर मग आपण काय करणार की एका तासाला किती लिटर पाणी खेचतंय, तर 84,500. तर 50 तासामध्ये किती पाणी खेचेल हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 84,500 गुणिले 50 केल्याच्या नंतर आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे. तर प्रश्न आहे आपला की 5 दिवसात किती पाणी खेचेल. तर या ठिकाणी आपण काढूया. बघा, आपण या ठिकाणी सगळं मांडलेलं आहे की एका तासाला इंजिन 84,500 लिटर पाणी ओढतंय आणि एका दिवसामध्ये ते 10 तास काय आहे, चालू आहे. असं 5 दिवस चालू आहे. तर 5 दिवसामध्ये एकंदरीत 50 तास ते इंजिन चालू आहे आणि एका तासाला एवढं पाणी ओढतंय, तर 50 तासाला किती पाणी ओढेल, तर बघा 84,500 गुणिले 50. तर या ठिकाणी कुठल्याही संख्येला जर 0 गुणलं तर गुणाकार 0 येतो. म्हणून या ठिकाणी 0 गुणिले 0, 0 गुणिले 0, 0 गुणिले 5, 0 गुणिले 4 आणि 0 गुणिले 8. त्यानंतर 5 ने 0 ला गुणलं, गुणाकार 0 आला. 5 ने 0 ला गुणलं, गुणाकार 0 आला. 5 5 25, 25 ला 5, हातचे आले 2 आणि 5 चोक 20, 20 आणि 2 22, 22 ला 2, हातचे आले 2. 5 8 40, 40 आणि 2 42. आता यांची करायची आपल्याला बेरीज. बघा 0 0 0, 5 आणि 0 5, 5 आणि आपलं 2 आणि 0 2, या ठिकाणी 2 आणि हे 4. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. म्हणजे 42,25,000 एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. 42,025
42,25,000 लिटर पाणी काय करणार आहे ते खेचणार आहे. तर ऑप्शन मध्ये पहा असं उत्तर आहे का 42,25,000. तर ऑप्शन डी मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन डी पहा, योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. बघा यानंतरचा प्रश्न, कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दरात उपलब्ध आहेत. तर जे काही कापड विक्रेते आहेत त्यांच्याकडे जसे वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या प्रतीचं कापड असतं त्या पद्धतीनं कापड आहे आणि त्या कापडाच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. तर त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, सर्वात स्वस्त कुठलं कापड आपल्याला सर्वात स्वस्त पडेल याची किंमत काढून आपल्याला ते ठरवायचं आहे. तर मी काय करते इथं तुम्हाला ऑप्शन लिहून घेते, म्हणजे आपल्याला ऑप्शन वरूनच उत्तर काढायचं आहे. बघा ए मध्ये सांगितलं आहे, आपण 6वा प्रश्न सोडवत आहोत. ए मध्ये सांगितलं आहे की 460 रुपयाला किती 23 मीटर कापड. त्यानंतर बी मध्ये सांगितलं की 912 रुपयाला 38 मीटर कापड. सी मध्ये पहा, आपण थोडं खाली घेऊया म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. रुपये किती 375 रुपयाला 15 मीटर कापड. तर 396 रुपयाला 18 मीटर कापड. अशा पद्धतीनं आपल्याला 4 प्रकारचे वेगवेगळे कापड वेगळ्या किमतीमध्ये आपण घेतलेले आहेत. तर आपल्याला सर्वात स्वस्त म्हणजे कमी किमतीत कुठलं कापड पडलंय याचं आपल्याला या ठिकाणी उत्तर काढायचं आहे. बघा आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की 460 रुपयाला 23 मीटर कापड, म्हणजे जर आपण 460 ला जर 23 न भागलं तर आपल्याला 1 मीटर कापडाची किंमत मिळणार आहे. मग आपण काय करूया की 460 भागिले 23 करू, म्हणजे आपल्याला 1 मीटर कापडाची किंमत मिळेल आणि सगळ्यांचेच आपण 1 मीटर कापडाची किंमत काढून कोणतं कापड स्वस्त मिळालं हे आपण ठरवू शकता. बघा आता आपण काय करणार, 23 एका 23, 23 दोन्ही 46, हे शून्य जशास तसे, म्हणजे 20 रुपयाला मीटर कापड पडलं आपल्याला. 1 मीटर कापडाची किंमत किती मिळाली, 1 मीटर 1 मीटर कापड आपल्याला किती रुपयाला मिळालं, तर 20 रुपयाला मिळालं. त्यानंतर पुढं 912 रुपयाला 38 मीटर कापड. किती मीटर, 38 मीटर कापड. आता या ठिकाणी काटाकाटी करत असताना लक्ष असू द्या की वरी एकक स्थानी 2 आहेत, खाली एकक स्थानी 8 आहेत, म्हणजे दोन्ही संख्येला जर भाग द्यायचा असेल तर आपण 2 ने देऊ शकता, कारण की 2 ची कसोटी या ठिकाणी लागू पडते. मग आपण काय करणार, 2 न भाग देणार. बघा बे एक बे, आणि इथं खाली राहिला 1, 92 18, त्याच्यानंतर बेचोक 8, खाली राहिला 1, बेपंचे 10, बेसख 12. तर या ठिकाणी 456 ला आता 19 न भाग द्यायचा आहे. तर तुम्हाला इथं देऊन दाखवते मी भाग. बघा 456 भागिले 19, 19 दोन्ही 38, 19 57. तर या ठिकाणी पुढे जात आहे, म्हणजे 19 2चा भाग बसतो, 19 दोन्ही 38. आता बघा 45 मधून आपल्याला काय करायचे, 38 काढायचे. तुम्ही तसं काढू शकता किंवा 5 मधून 8 जात नाहीत म्हणून काय करू शकता, 15 मधून 8 काढू शकता. तर 15 मधून 8 गेल्याच्या नंतर खाली राहतात 7 आणि या ठिकाणी 0. मग हे जे 6 आहेत ते खाली आले. 19 दोन्ही 38, 29 57, 19 76. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे कापड आहे ते किती रुपयाला मिळालेलं आहे, तर कापड आपल्याला 24 रुपयाला 1 मीटर कापड मिळालेलं आहे.
रुपयाला. किती रुपयाला? तर 24 रुपयाला 1 मीटर कापड मिळालेलं आहे. म्हणजेच आता आपण या ठिकाणी तिसऱ्याचं उत्तर काढूया. बघा, 375 रुपयाला 15 मीटर कापड. आता 15 पूर्ण भाग जातोय. जर तुम्हाला पाडेपाठ असतील तर तुम्ही काटाकाटी असं पटकन करू शकता आणि तुमचं उत्तर पण पटकन येऊ शकतं. मग बघा, 15 एक 15, 15 दोन्ही 30, खाली राहिले 7 आणि 7वर 5 म्हणजेच 75 झालेले आहेत. आणि 15 एक 15 चोक 60, 15 पाचे 75. म्हणजे या ठिकाणी 25 रुपयाला 1 मीटर कापड मिळालेलं आहे. आलं लक्षात? आता बघा पुढं 396 रुपयाला 18 मीटर कापड. तर आता 18 एक 18, 18 दोन्ही 36, 18 भाग जातो बघा. आपण घालूया 18 एक 18, 18 दोन्ही 36. मग 39 मधून 36 केले तर खाली राहिले 3 आणि 18 दोन्ही 36 म्हणजे ह्या 3वर हे 6 झाले 36. मग काय झालं? तर आपल्याला 22 रुपयाला मीटर कापड मिळालेलं आहे. 1 मीटर. म्हणजे आपण ज्या काही किमती काढल्या त्या सगळ्या 1 मीटर कापड किती रुपयाला, म्हणजे आपण ज्या काही किमती काढलेल्या आहेत ते 1 मीटर कापड किती रुपयाला मिळतं हे आपण काढलं. तर या ठिकाणी पहा, आता ऑप्शन ए मध्ये जे काही दिलेली आहे किंमत त्यावरून 20 रुपयाला 1 मीटर कापड पडत आहे आणि बी मध्ये 24 रुपयाला मीटर पडते. त्यानंतर सी मध्ये 25 रुपयाला मीटर आणि डी मध्ये 22 रुपयाला मीटर कापड पडत आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला स्वस्त कापड कुठलं पडतंय? तर आपल्याला ए मध्ये स्वस्त कापड पडत आहे. मग ऑप्शन पहा, तर ऑप्शन ए मध्येच ए दिलेला आहे. म्हणजेच कॅपिटल ए मध्ये स्मॉल ए हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा, आता 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे की विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये मिळतात. तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाला कामाबद्दल मिळतात किती पैसे मिळतात हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, विनय जो आहे तो काय करतो? रोज 3 तास काम करतो. रोज 3 तास याप्रमाणे तो 15 दिवस काम करतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्यानं किती तास काम केलं हे काढण्यासाठी आपण काय करणार? 15 गुणिले 3 करणार. म्हणजे 15 त्रिक 45. तोंडी पण गणित सुटते. मग काय होणार? आपल्याला एकंदरीत तो किती तास काम करतो? तो 45 तास काम करतो. 45 तासाला जर त्याला 1125 रुपये मिळत असतील तर एका तासाला किती रुपये मिळतात? असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर या ठिकाणी आपण 1125 ला 45 न भाग दिला की आपलं उत्तर मिळणार आहे. चला आता आपण सविस्तर काढूया उत्तर. बघा, जो काही विनय आहे तो काय करतो? रोज 3 तास काम करतो. रोज 3 तास काम करतो. असं तो किती दिवस काम करतो? तर 15 दिवस काम करतो. 15 दिवस काम करतो म्हणजे किती तास काम करतो? 15 दिवस काम करतो म्हणजेच याच्या समोरच काढूया. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार? तर 15 गुणिले 3 करणार. कारण प्रत्येक दिवशी तो फक्त 3च तास काम करतो. म्हणजे 15 त्रिक 45 तास तो काम करतो. आलं लक्षात? तर 45 तास म्हणजे 15 दिवसाला त्यानं काम केल्याच्या नंतर त्याला पैसे किती मिळतात? 1125 रुपये मिळतात. 15 दिवस काम केल्यावर म्हणजेच 45 तास काम केल्यावर किती रुपये मिळतात त्याला? तर 1125 रुपये मिळतात. किती मिळतात? 1125 रुपये मिळतात. 1125 रुपये मिळतात. तर आपल्याला विचारलं आहे प्रत्येक तासाला किती रुपये मिळतात? प्रत्येक तासाला
किती रुपये मिळतील? तर बघा या ठिकाणी आपण काय करणार मग 1150 आपलं 1125 भागिले किती तास काम करतोय तो तर करतोय 45 तास काम करतोय. मग या ठिकाणी आपल्याला आता भाग घालायचा आहे तर भाग घालण्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की या ठिकाणी आपण काटाकाटी करणार 45चा पाडा सगळ्याला येईल असं काही निश्चित नाही. मग आपण काटाकाटी करू शकता परंतु काटाकाटी करताना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की वरच्या संख्येला म्हणजे अंशातल्या आणि छेदातल्या दोन्ही संख्येला कुठल्या एका संख्येनं भाग जातो हे आपल्याला पटकन समजलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे. जर तुम्हाला 5ची कसोटी पाठ असेल तर तुम्ही या ठिकाणी लगेच लगेच इमॅजिन करू शकता की हा एकक स्थानी इथं पण 5 आहेत इथं पण 5 आहेत म्हणजे दोन्ही संख्येला आपण 5 न भाग घालू शकतो. बघा 5 9 45 5 दोन्ही 10 त्याचबरोबर खाली राहिला 1 म्हणजेच 5 दोन्ही 10 आणि खाली 2 राहिले होते तर 5 5 25 म्हणजेच बघा मी काय केलं तर या ठिकाणी 5 न कसा भाग घातला 1125 ला 1125 भागिले 5 मग कसा भाग घातला तर 5 दोन्ही 10 खाली राहिला 1 हे आले इथं 5 दोन्ही 10 मग इथं राहिले 2 हे 5 इथं आले 5 5 25 आलं का इथं आलं मग 225. आता 225 जे आहे त्याला 9 ने भाग जातो का तर आपण तो घालूया जातोय का बघूया. बघा तर 9ची कसोटी जी आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की जर 9च्या कसोटीमध्ये सांगितलंय की जर दिलेल्या अंकाची बेरीज जी काही संख्या असेल जर त्या संख्याच्या अंकाची बेरीज ही जर 9च्या पटीत असेल किंवा 9च्या पाड्यातील एखादी संख्या असेल तर त्याला 9 न भाग जातो. तर बघा 2 आणि 2 4 4 आणि 5 9 होतात म्हणजे या ठिकाणी याला पूर्ण भाग जातो. मग आपण इथं 9 न भाग घालू शकता म्हणजे कसं 9 1 9 9 दोन्ही 18 9 दोन्ही 18 खाली राहिले 4 हे 5 इथं घेतले 9 5 45 आलं लक्षात. म्हणजे इथे मी डायरेक्ट पण काटाकाटी करू शकते परंतु तुमच्या लक्षात नाही येणार त्यासाठी मी इथं करून दाखवते. बघा 9 1 9 9 दोन्ही 18 खाली राहिले 4 9 5 45 म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 25 रुपये. म्हणजे तो जो काही विनय आहे तो एका तासाला 25 रुपये कमवतो. एका तासाला 25 रुपये मिळतात. तर बघा ऑप्शन मध्ये ऑप्शन आपलं कुठलं बरोबर आहे तर ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर आहे. सर्व लिहून घ्या हे एका बाजूला लिहून घेत चला म्हणजे कसं आलं कसं नाही ते तुमच्या लक्षात येईल. आणि जर तुम्ही डायरेक्ट काटाकाटी करत असाल ते तर बरोबरच आहे किंवा चांगलीच गोष्ट आहे. बघा आता आपल्याला 8वा प्रश्न विचारण्यात आला आहे की शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले आणि शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. म्हणजे शुक्रवारी जेवढे लोक गेलेले आहेत म्हणजे 1250 लोक गेलेले आहेत त्याच्या तिप्पट लोक हे शनिवारी गेलेले आहेत आणि मग सगळे मिळून 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले. अतिशय सोपा प्रश्न आहे. जर तुमच्यापैकी आता तुम्ही नवोदयची तयारी करताय म्हणजे तुमची मेंटॅलिटी ही चांगलीच आहे किंवा तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न हे सोपेच वाटतात तर तुम्ही इथं डायरेक्टली काय करू शकता तर 1250 अधिक म्हणजे 1250 ला 3 न गुणलं तर काय होणार आहे 1250 ची तिप्पट मिळणार आहे. तर ते जे आलेलं उत्तर आहे आणि त्याच्यामध्ये 1250 ऍड करून तुम्ही 2 दिवसाची संख्या काढू शकता. तर आपण सविस्तर घेऊया. बघा प्रश्न आपला आता 8वा आहे. तर सुरुवातीला सांगितलं आहे की शुक्रवारी किती लोक सर्कस बघायला गेले शुक्रवारी 1250 लोक कुठे गेले तर हे सर्कस बघायला गेले सर्कस पाहायला गेले. आणि याच्या तुलनेत शनिवारी काय झालं
शनिवारी शुक्रवारच्या 3 पट लोक, म्हणजे शुक्रवारी किती गेले होते, तर 1250 गेले होते. त्याच्या 3 पट म्हणजे त्याला 3 न गुणायचं, म्हणजेच आपलं उत्तर किती येणार आहे, 3000. 3 15ला 5, हातचा आला 1, 3 दोन्ही 6, 6 ने 7 आणि 3 एक 3. म्हणजे शुक्रवारी 1250 गेले आणि शनिवारी 3750 लोक कुठं गेले, सर्कस बघायला गेले. तर आपल्याला विचारलं आहे की 2 दिवसामध्ये किती लोक सर्कस पाहायला गेलेले आहेत. तर 2 दिवसाची लोक विचारल्यामुळं आपण काय करणार, की हे आहे पहिला दिवस आणि हा आहे दुसरा दिवस. तर या दोघांची आपण इथं बेरीज करणार. तर शुक्रवारी किती लोक गेले, तर 1250 गेले, प्लस शनिवारी किती लोक गेले, तर 3750 लोक गेले. आलं लक्षात. मग आता आपण यांची करणार बेरीज. या ठिकाणी 0, 5 आणि 5 10, 10ला 0, हातचा आला 1, 7 आणि 2 9 आणि हातचा आलेला 1 10, 10ला 0, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. म्हणजे या ठिकाणी 5000 लोक 2 दिवसात सर्कस पाहायला गेले. इथे काय तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त काय करायचं आहे, योग्य उत्तर आलं की आपल्याला काय करायचंय, ऑप्शनला गोल करायचं आहे. अशा पद्धतीनं पूर्ण वाक्यात लिहिण्याची गरज नाहीये. म्हणजे अगदी प्रश्नाला तुम्हाला किती अर्धा अर्धा किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागणार आहे. सगळ्याच प्रश्नाला काही जास्त वेळ लागणार नाही. तर बघा ऑप्शन मध्ये आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे, तर बी ऑप्शन आपलं काय आहे, बरोबर आहे. तर बघा शेवटचा प्रश्न 9 नंबरचा प्रश्न विचारण्यात आला आहे की 2 संख्यांची बेरीज 3,45,678 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती. तर विद्यार्थी मित्रांनो, असाच प्रश्न आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये पण सोडवलेला आहे. सेम असाच प्रश्न. तुम्हाला जर 4 नंबरचा प्रश्न समजला असेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करून किंवा व्हिडिओ थांबवून तुम्ही हा प्रश्न अगोदर सोडवून पाहू शकता आणि ते तुम्हाला उत्तर येणारच. जर तुम्हाला ते जर त्या ठिकाणी चौथ्यातलं जर उत्तर कसं काढलं हे समजलं असेल तर तुम्ही 9व्याचं पण उत्तर काढू शकता. परंतु मी या ठिकाणी तुम्हाला सोडवून देणारच आहे. बघा 2 संख्या आहेत. काय आहेत, 2 संख्या आहेत. तर एक जी संख्या आहे ती काय आहे, 16,016 ने दुसरीपेक्षा मोठी आहे. म्हणजे ही झाली पहिली संख्या आणि ही झाली दुसरी संख्या. यांची बेरीज पण आपल्याला दिलेली आहे. बेरीज आहे 3,45,678. कॅल्क्युलेशन करत असताना ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित लिहून घेत जा. एखादा जरी अंक आपण वेगळा लिहिला तरी सुद्धा त्या ठिकाणी काटाकाटी करायला किंवा ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला भाग जात नाही आणि मग आपलं उत्तर काहीतरी वेगळंच येतं. तर बघा आता आपण काढूया. मगाशी पण सांगितलं होतं तुम्हाला की ही काय आहे, तर पहिली संख्या आहे, बरोबर आहे ना. आणि ही जी आहे ती काय आहे, दुसरी संख्या आहे. आलं लक्षात. मग आपण काय करणार, तर मगाच्या सारखंच अगदी हे एक्स एक्स इकडं एक्स अधिक एक्स राहिले आणि हे इकडचे जे अधिक आहे ते तिकडे जाऊन वजा होणार. म्हणजे 34, 56, 78 ही जी संख्या आहे या संख्येतून 16,016 ही संख्या काय आहे, मायनस करायची आहे. तर आपण इथं लिहून मायनस करूया. बघा बरोबर 1000च्या खाली 1000 व स्थान लिहून आपण ही संख्या मायनस करून घेऊया. आता बघा 8 मधून 6 गेले, खाली राहिले 2. 7 मधून 1 गेला, खाली राहिले 6. 6 मधून 0 गेला म्हणजे काहीच नाही गेले तर 6 राहिले खाली.
5 मधून 6 जात नाहीत म्हणून आपण 4 कडनं उसने घेतले, त्याचे 3 झाले. आता 15 मधून 6 गेले तर खाली राहिले 9. 3 मधून 1 गेला, खाली राहिले 2 आणि हे 3 जशाच तसे. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण काय केलं, याच्यामधून 16,016 ही संख्या काय केली, वजा केली, तेव्हा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ते म्हणजे 3,29,662. आता बघा एवढी वजाबाकी आपल्याला मिळालेली आहे. मग आपण काय करणार, हे x आणि x किती झाले, तर 2x झाले. ही जी काही वजाबाकी आहे ती आपण इथं लिहूया. 3,29,662. तर आता पुढे जाऊन काय होणार, हे जे काही इकडे हे जे काही 2 आहेत इकडं गुणिले आहेत ते पुढे जाऊन भागिले होतील. म्हणजेच x ची किंमत या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे भागिले 2. बघा, बे का बे, बे का बे, त्याच्यानंतर 1 राहिला खाली, बे सख 12, बेचोक 8, खाली राहिला 1, बेआटी 16, त्याच्यानंतर बेत्रिक 6 आणि बे एक बे. म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळाली आहे x बरोबर 1,64,831. ही आपल्याला या ठिकाणी x ची किंमत मिळालेली आहे. परंतु आपल्याला x ची किंमत पाहिजे का, तर नाही पाहिजे. कारण की आपल्याला इथं दिसत आहे की ही जी आपल्याला आता मिळाली आहे ती दुसरी संख्या मिळाली आहे. परंतु या ठिकाणी ही जी काही पहिली संख्या आहे ती आपली मोठी संख्या आहे. कारण आपल्याला उत्तरामध्ये सांगितलं आहे, उत्तरात काय सांगितलं आहे, तर मोठी संख्या कोणती. तर मोठी संख्या कोणती असणार आहे, तर मोठी संख्या असेल, मी आता काय करते, राहिलेलं उत्तर इकडं लिहिते. बघा, मोठी संख्या म्हणजे x अधिक 16,016 असेल, है की नाही. म्हणजे x बरोबर किती आले, तर x बरोबर आले 1,64,831. अधिक आपल्याला किती करायचे आहेत, तर 16,016 आपल्याला काय करायचे आहेत, अधिक करायचे आहेत. म्हणजे बघा, 6 आणि 1 झाले 7, 4 आणि 1 आपले हे 3 आणि 1 4, हे 8 ला 8, 6 आणि 4 10, 10 ला 0, हातचा 1, 6 आणि 1 7 आणि ते 1 8 आणि हा 1. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 1,80,847 आपलं उत्तर आलेलं आहे. 1,80,847 म्हणजे ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर आहे. तर ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. तुमची कमेंट आम्हाला प्रेरणा देते.